भिजलेल्या डोळ्यांच्या पापण्यांच्या झालरी आडून ती आपली सगळी जुनी स्वप्ने तो हाताने परत चाचपू लागला. काय सुख मिळतं ना जुन्या स्वप्नांना स्पर्श करून. शब्दात मांडणं अवघड आहे ते. देवाच्या काळजाचा कुठला तरी कोपरा अलगद सुकावला गेला. गालांवर ओघळलेले अश्रू त्याने पुसले आणि परत ती बॅग बघू लागला. हनीमून करता विरजासाठी घेतलेले कपडे, गॉगल्स, नाजूक ज्वेलरी, शूजचे जोड सगळंच होतं त्याच्यामध्ये. आणि ते खास कपडे. तसं देवाच्या चेहऱ्यावर ते खट्याळ हसू उमटलं. तशा विरजाच्या आधी बऱ्याच मुली देवाच्या बेडवर येऊन गेल्यामुळे तो स्त्रियांच्या त्या नाजूक कपड्यांशी अगदीच अपरिचित नव्हता. किंवा अशा खास प्रसंगी घातले जाणारे ते खास इंटिमेट पारदर्शक छोटे छोटे मादक कपडेही अनोळखी नव्हते त्याला. उलट त्याला त्याचं जरा जास्तच नॉलेज होतं. पण आजपर्यंत त्याने ते फक्त पाहिलेच होते. स्वतः कधी खरेदी करायला गेला नव्हता. विरजासाठी जे त्याने ऑनलाईन विकत घेतले होते ते त्याला प्रत्यक्ष पसंत पडले नव्हते, म्हणून तो स्वतः ते खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. देवाने शेवटपर्यंत त्याच्या स्टाफला सांगितलं नव्हतं की ते नक्की कुठे चालले आहेत. जेव्हा ते त्या मोठ्या 5 स्टार आलिशान मॉलमधल्या एक्सक्लुसिव्ह शॉपमध्ये आले तसा त्या सगळ्या ब्रह्मचारी लोकांना धक्काच बसला. त्या शॉपमधले ते छोटे छोटे इंटिमेट कपडे आणि तसलेच काहीसे मादक उत्तान कपडे घालून त्या शॉपिंग काउंटरवर उभ्या असलेल्या मुली बघून त्यांची अक्षरशः हालतच खराब झाली. जी अवस्था त्यांची होती तीच त्यांच्या बॉसची होती. असल्या शॉपिंगचा अनुभव नसल्यामुळे हे असा काही नजारा दुकानात बघायला मिळेल ह्याची त्याने कल्पनाच केली नव्हती. ते बघून हे आपण कुठल्या पचड्यात आलो आहो असं त्याला झालं होतं. त्याने त्याच्या त्या मित्राला खूप शिव्या घातल्या ज्याने त्याला ह्या शॉपचा पत्ता दिला होता. देवाला स्वतः अशा शॉपिंगचा काही अनुभव नव्हता, त्यामुळे त्याने त्याच्या एका जुन्या मित्राची मदत घेतली होती. आता त्याचा हा दुसरा मित्र कोण असणार, आपला अमित सोडून? मग त्या हरामखोर अमितने हाती मिळालेल्या ह्या सुवर्ण संधीचा पुरेपूर वापर केला आणि मुद्दामहून कुचकट देवा आणि त्याच्या त्या ब्रह्मचारी गँगला त्या शॉपमध्ये पाठवून दिलं. अमित त्यावेळी US ला होता, तरी तिथे बसून इथे देवाची कांडी करायला कमी करत नव्हता. इथे असता तर नक्कीच मेला असता देवाच्या हातून. इथे चोहोबाजूंनी डिस्प्ले मध्ये मांडलेले मादक कपडे बघून थंड एसीमध्ये पण देवायला कधी नव्हे ते घाम फुटला. वरतून काउंटरवरच्या मुली नाना तऱ्हेचे अंगविक्षेप करून त्याला अजून कपड्यांचा स्टॉक दाखवत होत्या. देवायची ही अवघड अवस्था होती तर आंबट राणा मात्र मध्येच तिरकी नजर वर करून नेत्रसुख घ्यायचा. आहा हा, काय मस्त. आज तर जणू त्या भिकमाक्याला जॅकपॉटच लागला होता. बिचारा सरळ साधा जॉन आणि बाकीच्या बॉडीगार्डची तर मात्र हालत खराब झाली होती. ते बिचारे मारधाड करणारे, शॉपिंग, ते पण असलं काही. त्यांचा काय संबंध? देवाच्या कामाचं स्वरूपच असं होतं की बिचाऱ्या बहुतेक बॉडीगार्डचं लग्नही झालं नव्हतं. नाही त्यांच्या गर्लफ्रेंड्स होत्या. स्वतःच्या गरजा पुरी करायला ते बाहेरचा आधार घ्यायचे. पण असं गर्लफ्रेंड किंवा दुकानात असली शॉपिंग असे प्रकार त्यांनी कधी अनुभवले नव्हते. शॉपमध्ये अचानक आलेल्या इतक्या हँडसम, उंचपुरे, तब्येतीने फिट असणाऱ्या सुटाबुटातील टिपटॉप बॉडीगार्ड्सना बघून त्या शॉपमधल्या ललनाही पेटल्या. मुद्दाम त्या सगळ्यांच्या जवळ जाऊन त्यांचं ब्रह्मचर्य संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागल्या त्या नाजूक अवखळ अप्सरा. राणा मात्र फुलटू खुश होता. देवाकडे काम करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यात असं काही आनंदमयी होत होतं. राणा त्या तिथे काम करणाऱ्या मुलींकडे बघून, हाय, काश मला इथेच नोकरी लागून जाओ. तेवढ्यात तिथेच काम करणारी एक मायक्रो स्कर्ट घातलेली मुलगी राणाच्या अगदीच जवळून गेली. राणा लगेच मनात, मग पगार कमी मिळाला तरी चालेल. ठक ठक. अचानक दरवाजावर नॉक झालं आणि देवाय आपल्या त्या जुन्या गोड खट्याळ मादक आठवणींच्या हिंदोळ्यातून बाहेर पडला. दरवाजावर त्याची जान उभी होती. तिला बघताच देवायने त्या बॅगेतून एक लाल रंगाचा नाजूकसा पारदर्शक झिरमिरी ड्रेस उचलला आणि बाकीची बॅग तशीच वॉर्डरोबमध्ये आत ठेवून दिली. तोपर्यंत विरजा आतमध्ये आली होती. ती सगळी सजावट बघून मन मोहरून गेलं. खरंच सुखाचे दिवस आले आपल्या आयुष्यात असं वाटलं. देवायला बघताच मात्र तिने मान लाजेने खाली घातली. तो हळूच तिच्या कानात बोलला, आवडलं? तिचे लाल गुलाबी गाल अजून आरक्त झाले आणि तिने स्वतःला देवाच्या मिठीत लपवून टाकलं. देवाने मिठीत लपलेल्या तिची हनुवटी हळूवारपणे वर उचलली आणि परत विचारलं, आवडलं? तिने लाजून हो म्हटलं.
ऐक ना जानू, तू हे घालशील? हातातला तो नाजूक पारदर्शक लाल ड्रेस त्याने तिच्या पुढे केला आणि कसं तरी अडखळत विचारलं. तो ड्रेस अतिशय तलम आणि खूपच मादक होता. विरजाला एकदम अवघडल्यासारखं झालं. तिचा तो अवघडलेपणा बघून देवाईने तो ड्रेसवाला हात पटकन मागे घेतला. देवाई, तुला जर कम्फर्टेबल नसेल तर राहू दे. माझी काही जबरदस्ती नाही आहे. तू खुश असणं जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. ही केवळ माझी एक फॅन्टॅसी होती, दुसरं काही नाही. विरजाने तो देवाई मागे घेत असलेला हात मध्येच पकडला. त्याच्या हातातून ड्रेस घेत त्याच्या डोळ्यात बघत हसत बोलली, घालून दाखवू? आणि ड्रेस घेऊन चेंजिंग रूमच्या इथे जाऊ लागली. देव मुग्धपणे तिला बघत होता. देवाई हळुवारपणे स्वतःशीच बोलला, आय एम सो लकी टू हॅव यू इन माय लाईफ. स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटला त्याला, पण मध्येच त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने विरजाला थांबवलं. विरजा गोंधळून, आता काय? देवाईने त्याच्या पॅन्टच्या खिशातून लिपस्टिक, काजळ, आयलायनर, मस्कारा, आयब्रो पेन्सिल, आयशॅडो, फाउंडेशन काढून विरजाच्या हातात ठेवलं. अजून पण काहीतरी तो शोधतच होता, पण ते त्याला सापडतच नव्हतं. देवाई स्वतःशीच पुटपुटत, अजून ते गालाला असं ते काहीतरी गुलाबी गुलाबी लावतात, त्याला काय बोलतात? विरजा हसून बोलली, ब्लश. तिच्या गुलाबी गालांकडे बघत तो बोलला, हो ब्लशच. आणि खिशाच्या एका कोपऱ्यात असलेला तो ब्लशचा बॉक्स ओढून काढत त्याने विरजाच्या हातात ठेवला. विरजा देवाईच्या डोळ्यात बघत, खूप बदलत चालला आहेस देव तू, खूपच. देवाई, हो, हा पाषाण हृदयी देवाई कार्तिक ठाकूर शेवटी हळूहळू हृदयाचा हळुवारपणा शिकतोय. विरजाच्या डोळ्यातून अश्रू खाली कोसळले आणि ती त्याला बिलगली. त्याने हलकेच तिच्या केसाचं चुंबन घेतलं आणि खूप छान सजवून ये असं भरलेल्या डोळ्यांनी तिला सांगितलं. तिनेही स्वतःच्या डोळ्यांतील अश्रूंनी त्याला होकार दिला आणि चेंजिंग रूमकडे गेली. इथे देवाई विरजाची वाट बघत परत आपल्या सुखी स्वप्नांमध्ये रममाण झाला. पण बराच वेळ वाट बघूनही विरजा चेंजिंग रूममधून बाहेरच येईना, म्हणून देवाई काळजीने उठून बसला आणि चेंजिंग रूमकडे गेला. तिथेच विरजा तयार होऊन कधीची चेंजिंग रूमच्या दरवाजापाशीच घुटमळत होती. देवाईला येताना बघून ती स्वतःच एक एक पाऊल टाकत पुढे आली. तिने अंगावर तिचा गुलाबी रंगाचा बाथरोब घातला होता. देवाईने नजरेनेच तो बाथरोब तिला हटवायला सांगितला. तसं विरजाने थरथरत्या हाताने बाथरोबची नॉट सोडली आणि तो बाथरोब सरसर करत खाली आला. ते समोरचं दृश्य बघून देवाईचा श्वासच अडकला. एकाच वेळी तो अनेक भावनांतून जात होता. सरसर करत त्याची नजर तिच्या पायांच्या त्या घुटमळणाऱ्या बोटांपासून सरकत वर जाऊ लागली. त्या पारदर्शक ड्रेसमधून दिसणारी तिच्या शरीराची ती मनमोहक वळण त्याचा श्वास तापवत होती. अंग गरम व्हायला लागलं होतं त्याचं. अचानक कानशील तापून लालबुंद झाली होती. तो पटकन पुढे झाला आणि त्याने तिला आपल्या गच्च मिठीत सामावून घेतलं. ओठांशी ओठ भिडले अन सुखाची बरसात होऊ लागली. तिला दोन्ही हातांवर उचलून तो बेडजवळ घेऊन आला अन सुख जणू अश्रू बनून वाहू लागलं. ते दोघे परत एकदा एकमेकांचे होऊन प्रेमाचा नवीन अध्याय लिहू लागले. बऱ्याच वेळाने ते जेव्हा शांत झाले, त्याने परत एकदा तिला मिठीत घेतलं आणि कुरवाळलं. मन जणू भरतच नव्हतं. देवाई विरजाला, जानू, तुझ्याबरोबरचा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र, प्रत्येक क्षण माझ्यासाठी सुख आहे. हे सुख बनवून तू माझ्या आयुष्यात कायम राहा. विरजा देवाईच्या डोळ्यात बघत, हो, आणि तुम्हीही कधी माझी साथ सोडू नका. देवाई विरजाला, कधीच नाही जान, कधीच नाही. 5-10 मिनिटं अशीच शांत सुखात गेल्यावर देवाई विरजाला बोलला, देवाई, जान, आपण हनीमूनला स्वित्झर्लंडला जाऊ. पण झाला ना हनीमून आपला? विरजाने लाजत लाजत उत्तर दिलं. पण त्या क्षणी त्या दोघांना टेरेसवर त्या भिजलेल्या मधुर चंद्राच्या रात्रीची आठवण झाली, ज्या दिवशी विरजाने विष पिऊन आत्महत्या केली होती. मिलीच तर होती ती आणि कायमची देवपासून दूरही गेली होती. तो तर देव होता, जो सहन नाही करू शकला तिचं जाणं आणि परत खेचून आणलं मृत्यूच्या दाढेतून तिला आपल्या आयुष्यात. त्या वेदना देवाईला आताही सहन होत नव्हत्या. असं वाटलं जणू कोणी त्याच्या जुन्या जखमांवरची खपली काढली असावी आणि त्यातून परत रक्ताची धार निघावी. कधीच न संपणारी त्या रात्रीच्या दुःखद आठवणींनी विरजाही खूप दुःखी झाली आणि देवाईला पटकन बिलगली. आपण केलेली इतकी मोठी चूक आणि त्यामुळे देवाईला झालेला त्रास तिला आठवला.
ती परत एकदा देवाची माफी मागू लागली. सॉरी देव, सॉरी, प्लीज मला माफ करा ना. मी नाही अशी परत कधी वागणार. माझ्याकडून असं परत कधीच नाही होणार. देवाने विरजाला आपल्या कवेत घेऊन घट्ट मिठी मारली. तोही हळवा झाला होता त्या दुःखद आठवणींनी. विरजाला अधिकच बिलगत तो हळुवारपणे बोलला, जान, ते सगळं विसरून जायचंय मला आणि तुलाही. नवीन आठवणी निर्माण करायच्या आहेत आपल्याला आयुष्यात. आता मागचं सगळं पाठीमागे सोडायचं आहे. सगळं काही. आता आपल्या आयुष्यात फक्त चांगल्याच गोष्टी. तो बराच वेळ तिला समजावत होता. तेवढ्यात त्याच्या डोक्यात सुनीताबाई आणि करणचा विचार आला व त्याने वैतागून केसातून हात फिरवला. एक नजर त्याने त्याच्या बाहूत कधीच झोपी गेलेल्या विरजाकडे बघितलं. हे असंच व्हायचं त्याचं विरजाच्या अवतीभोवती असण्याने. किती पण मोठी संकट आली तरी तो विसरून जायचा आणि तिला तर ह्या सगळ्यांची काहीच कल्पना नव्हती ना. तिला माहीत होतं की सुनीताबाईंनी पण प्रणाली आणि मीनूसकट तेच भेसळवाला विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता नाही तिला माहीत होतं की करण तिचा सगळ्यात जवळचा आणि एकमेव मित्र जिवंत आहे. परत देवाच्या मनात असुरक्षिततेची रागाची भावना निर्माण होऊ लागली. मी तुला परत गमावून तर बसणार नाही ना विरजा, त्याच्या अर्थमनाने घाबरून विचारलं. त्या विचारांनीच देवाय दचकला आणि त्याने विरजाला आपल्या घट्ट मिठीत जखडलं. मी हारणार नाही करण यावेळी. मी माझी विरजा तुला देणार नाही किंवा माझी विरजाही मला सोडून तुझ्याकडे येणार नाही. कधीच येणार नाही आणि मीही तिला जाऊ देणार नाही. देवाय मनातल्या मनात बोलला, पण ती माझ्याकडे तर येऊ शकते ना. भामरागडचा तो कुंवरसा विरजाच्या फोटोकडे बघून खदखद हसला आणि त्याच्याबरोबर हसली ती. चेहऱ्यावरून लांबलचक घुंगट घेऊन तिच्या पावलांतील घुंगराचा नाजूक आवाज त्या बड्या हवेलीच्या कॉरिडॉरमधून छन 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 करत वाजत जात होता. मी आले विरजा, वेलकम टू मी. ही ही ही. हा, मला मिस तर नाही केलं ना विरजा जोशी. ही ही ही. लवकरच भेटूया. सी यू सून. टिल देन. टिक टॉक टिक टॉक टिक. स्थळ देवाच्या मास्टर बेडरूमच्या समोरची बेडरूम. वेळ अर्ध्या तासानंतरची. देवायने फ्लॉवर पॉट फेकून मारल्यामुळे जॉनचं डोकं अजूनही ठणकत होतं. तसे त्याने मेडिसिन घेतले होते पण डोक्याचा जडपणा काही गेला नाही. शेवटी त्यावरचा उपाय म्हणून वाईनची बॉटल आणायला राणाला बेसमेंटमध्ये असलेल्या वाईन सेलरमध्ये पाठवलं. जॉन आणि राणा ही देवायची अत्यंत जवळची माणसं असल्यामुळे फक्त देवायचं स्पेशल विंटेज कलेक्शन सोडून ठाकूर फॅमिलीचा बाकीचा पर्सनल वाईन सेलर वापरण्याची त्यांना परवानगी देवायने दिली होती. आता तीच वाईन घ्यायला राणा बेसमेंटकडेच चालला होता. 1-2 मजले खाली उतरून पॅलेसमध्ये चालता चालता थोडासा पुढे आलाच होता की त्याला त्याच्या पाठीमागून असं झपकन काहीतरी गेल्यासारखं वाटलं. त्याने दचकून लगेच पाठीमागे वळून बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. भीतीची एक थंड शिरशिरी त्याच्या मानेवरून उडून गेली. पण समोर कोणीच नाही आहे हे बघून बाद झाला असेल असं म्हणून त्याने त्याच्या घाबरट मनाची कशीबशी समजूत काढली आणि पुढे चालायला लागला. एका अनामिक भीतीच्या सावलीत तो पुढे 4 पावलं चाललाच होता की तेवढ्यात कोणाची तरी नाजूक पावलं त्या महालात छन 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 करून उमटू लागली. त्या पैंजणाच्या छनछनकाराने त्याचं काहीच गोठून गेलं. तसा हा महाल, ह्या महालातील इंच आणि इंच जागा त्याच्या ओळखीची होती पण तरीही त्याची जराही हिंमत होत नव्हती की मागे वळून बघावं. राणा घाबरत मनातल्या मनात पुटपुटत, आल तू जलाल तू आई बला को टाल तू, आल तू जलाल तू आई बला को टाल तू, असं घाबरत त्याने कसंबसं पाठीमागे वळून बघितलं. पण परत तेच, कोणीच नाही पाठीमागे. घाबरून राणाने आपल्या अवतीभोवती सगळीकडे बघितलं आणि आता कुठे त्याच्या लक्षात आलं, मध्यरात्रीच्या त्या भयान वेळेला तो त्या लांबलचक पॅलेसमध्ये एकटाच उभा होता. अगदी एकटा. आजूबाजूला कोणी साधं चिटपाखरूही नव्हतं. केवळ तो आणि काळीच धडकावून टाकणारी ती नीरव भयान शांतता. भीतीने जीव घशात आलेला आणि घसा एकदम कोरडा ठाण पडला होता. महालातले दिवे नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी मंद झाले होते. त्यातही थोडीशी हिंमत बांधून राणा त्या मंद प्रकाशात समोर काहीतरी दिसतंय का, कोणतरी दिसतंय का निरखून बघायचा प्रयत्न करू लागला. पण तेवढ्यात एक कर्णकर्कश टिटवीचा आवाज त्या महालातल्या त्या भयान शांततेला चिरत गेली आणि राणाचं हृदय थंडगार पडलं. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या.
तसा तर तो देवाय कार्तिक ठाकूर सोडून कोणाच्या बापाला घाबरायचा नाही, पण आता जी गोष्ट त्याच्याबरोबर घडत होती ती भयानक होती. असं एक भयान ज्याचं अस्तित्व तर जाणवत आहे पण दिसत नाही. त्याची अक्षरशः हिंमत होत नव्हती की पुढे होऊन एकही पाऊल टाकावं. कसा तरी जीव मुठीत घेऊन तो एका टेबलाच्या आडोशाला जाऊन लपून बसला. छाती तर अजूनही नुसती धाकधूक करत होती. आता फुटतंय की काय ते उलसं काळी छातीच्या पोकळीत असं वाटत होतं त्याला. खिशातून रुमाल काढून तो कपाळावरून मानेवरून वाहणारे घामाचे ओघळ पुसतच होता की त्याच्या मागे असलेल्या स्टेअरकेसवरून कोणी पैंजणाचा छन आवाज करत वेगात धावत गेलं. आता रानाचा धीर सुटायला लागला. असा तर तो कोणाच्या बापाला घाबरायचा नाही, फक्त देवाय कार्तिक ठाकूर सोडून. पण आता जी गोष्ट त्याच्याबरोबर घडत होती ती थोडी वेगळी होती. अस्तित्व तर जाणवत आहे पण दिसत नाही ती. रानाच्या काळजात भीतीचा डोह जमा होऊ लागला. अंग नुसतं चिंब झालं होतं. अंगाला आकडी येऊ लागली. राणा तर आता बेशुद्ध पडणारच होता की तितक्यात त्याला किंचित खिंदळण्याचा आवाज आला. तसा राणा सावरला आणि भडकला. हरामखोर अमित, हरामखोर साल्या कुत्र्या, तुझ्यामुळे हार्ट अटॅक येता येता थोडक्यात राहिला रे. आता तुला असं नाही सोडणार मी. तुला ना आता मी जिवंत उभा चिरलास म्हणून तू समज. संतापाने भडकलेला राणा पटकन गुडघ्यावर वाकला. त्याने हळूच पायातले बूट्स काढले आणि रांगत रांगत तिथून आवाज आला त्या दिशेने निघाला. अमित शहाणा तर राणा त्यापेक्षा डबल शहाणा होता. रांगत रांगत तो स्टेअरकेसपाशी आला. थोडंसं त्या मंद प्रकाशात त्यांनी रोखून बघितलं तर पलीकडच्या स्टेअरकेसच्या पायऱ्यांवर त्याला अमित, ध्रुव आणि जॉन लपून बसलेले दिसले. राणा मनात दाट ओठ खात, हरामखोर साले, नीच माणसे, मोंजोलिका बोलून मला आतापर्यंत घाबरवत आले आणि मी पण वेड्यासारखं त्या ध्रुवच्या बोलण्यात आलो. चांगलाच पोपट केला तुम्ही माझा, पण मी पण आता तुम्हाला धडा शिकवूनच राहील. इथे राणा बराच वेळ न दिसल्यामुळे बाकीची तिन्ही माकडं काळजीत पडली की हा नक्की गेला कुठे. राणा तेव्हा त्यांना एकदम जोरात ओरडणार तेवढ्यात वरच्या मजल्यावरच्या पॅलेसमध्ये कोणी हळूहळू दबक्या पावलांनी चालत असल्याचा त्यांना आवाज आला. राणाला आश्चर्याचा धक्का बसला. राणा मनात, ही सगळी गाढवं तर इथेच आहेत, मग बॉसच्या फ्लोअरला असं हळू पावलं टाकत सावधरित्या लपून छपून कोण जात आहे. टेन्शनने त्याने पलीकडच्या स्टेअरकेसच्या आड लपलेल्या तिघांकडे बघितलं. इथे अमित, जॉन आणि ध्रुवला वाटलं की रानाच वरच्या फ्लोअरला दबक्या आवाजात पावलं टाकत चालला आहे. ते त्यांच्या जागावरून उठून रानाची अजून खोडी काढायला पुढे जाणार तेवढ्यात जॉनचं लक्ष पलीकडच्या दुसऱ्या स्टेअरकेसच्या आड लपलेल्या घाबरलेल्या रानाकडे गेलं. जॉन चकित होऊन मनातल्या मनात बोलला, आम्ही तिघे इथे आहोत, राणा इथे आहेत. एवढ्या रात्री बॉसच्या बेडरूमच्या दिशेने लपून छपून कोण जात आहे. आता सगळा मामला अमित आणि ध्रुवचाही लक्षात आला. त्यांचेही चेहरे चिंताक्रांत झाले. तेवढ्यात राणाचंही लक्ष त्या तिघांकडे गेलं. त्या चौघांनी एकमेकांकडे बघितलं आणि सगळ्यांच्या मनातून एकच उत्तर निघालं, आनंदी. ध्रुव चिडून पुढे येणार तेवढ्यात जॉनने आणि अमितने त्याला रोखलं. तिथून राणानेही त्यांना तोंडावर बोट ठेवून शांत राहण्यास सांगितलं. राणाने पटकन खाली असलेल्या सितारा सिंगला गुपचूप जाऊन आनंदी तिच्या बेडरूममध्येच आहे ना याची खात्री करून यायला सांगितलं आणि कॉल न करता केवळ मेसेजनेच उत्तर पाठवायला सांगितलं. सितारा सिंगला कळून चुकलं होतं, नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने पटकन बाजूच्या सीटवर झोपलेल्या जोसेफला उठवलं आणि त्याच्याबरोबर सिक्युरिटी टीमची एक तुकडी 25व्या फ्लोअरवर पाठवली. रात्रीच्या वेळी बुटांचा आवाज होऊ नये म्हणून ते सगळे पायातील ते खाडखाड वाजणारे बूट काढून हातात बंदुका घेऊन काळजीपूर्वक 25व्या मजल्याच्या दिशेने निघाले. आवाज होईल म्हणून त्यांनी लिफ्ट घ्यायचीही टाळली. इथे सितारा सिंग आनंदी आणि राजीवच्या बेडरूमकडे गेला. नॉक केल्यावर राजीवने दरवाजा उघडला. एवढ्या रात्री सितारा सिंगला दरवाजावर बघून राजीव जरा चकितच झाला. राजीवने सितारा सिंगला विचारलं, ह्यावेळी. सर, मी ते अजून पुढे बोलतच होता की कोण आहे राजीव. आतमधून आनंदीचा आवाज आला आणि सितारा सिंगला कन्फर्म झालं की आनंदी खालीच आहे. सितारा सिंग राजीवला, ते काही नाही सर, ते मला जरा 15 दिवसांसाठी सुट्टी हवी होती. तुम्ही जर बॉसना सांगितलं असतं तर बरं झालं असतं म्हणून कॉन्टॅक्ट केला. राजीव त्याच्याकडे संशयाने बघत बोलला, ह्या वेळेला.
राजीव काय 2 वर्षाचं पोर नव्हता की कोणी त्याला काही सांगितलं आणि मूर्ख बनवलं. राजीवचा सितारा सिंग आणि सितारा सिंगच्या त्या तद्दन फालतू कारणावर अजिबात विश्वास बसला नव्हता. पण आनंदीमुळे आधीच एवढे प्रॉब्लेम झाले असताना त्याला अजून कुठल्या वाढीव संकटात अडकायचे नव्हते. आनंदीवर लक्ष ठेवले म्हणजेच घराचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ह्या मताचा बनला होता तो आता. म्हणून आनंदीवर लक्ष ठेवायला तो तिथेच थांबला. सितारा सिंगने मान हलवून त्याला समजल्याची खूण केली. सितारा सिंगने लगेच राणाला मेसेज केला की आनंदी रूममध्येच आहे आणि स्वतःहून कन्फर्म केलं आहे असं सांगितलं. राणाला मेसेज करताच तोही 25व्या मजल्याच्या दिशेने निघाला. इथे सितारा सिंगचा तो मेसेज बघून राणा भुसकाळ्यात पडला. त्याने जॉनला आनंदी नाही म्हणून इशारा केला. तसे ते सगळे पण आश्चर्यचकित झाले. मग आनंदी नाही तर कोण? आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.